90 FM, 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा इंटरव्ह्यू मध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंदार काणे सर, ज्यांना तुम्ही अनेकदा ऐकलेलंच आहे आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये. तर मंदार काणे एंटरटेनमेंटचे फाउंडर ते आहेत आणि त्याचबरोबर नुकताच मंदार काणे एंटरटेनमेंट आणि लागू बंधू यांचा डाझलर फॅशन शो 2024 नुकताच पार पडला. आणि लागू बंधू म्हणजे दागिन्यांचे गाव म्हणून ज्या ब्रँडला ओळखलं जातं किंवा दागिन्यांमध्ये जर महिलांना ज्यांचे दागिने हे अतिशय मनाला भावत असतील किंवा अगदी ट्रेडिशनल दागिन्यांपासून ते छान अगदी ओल्ड एज म्हणजे जुनी संस्कृती जोपासणारे ज्यांचे दागिने असतात असे लागू बंधूंचे हे दागिने. आणि त्यांच्याच वतीनं ब्युटी पेजंट याचं आयोजन करण्यात आलं, फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अर्थात सोबत मंदार काणे एंटरटेनमेंट हे होतंच. तर त्यामधून ब्युटी पेजंट पार पडला, फॅशन शो पार पडला आपल्या दादर येथे. आणि त्यामध्ये ज्या मॉडेलच्या जिच्या नावावर हा क्राऊन झाला, लागू बंधूच्या डाझलरच्या फॅशन शोच्या ज्या विजेत्या झाल्या, ज्यांना आपण अगोदरही ऐकलेलो आहे, आणि त्या दीपा पुंढारती मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वर. आणि चला आता मी तर पाहुणे म्हणणार नाही, कारण तुम्ही आता आमचे घरचे आहात आणि पुन्हा एकदा आपण छान गप्पा मारायला सज्ज झालोय. आणि दीपा मॅमच्या क्राऊन मध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, कारण ऍज अ मॉडेल म्हणून सुरू झालेली ही जर्नी आता शो स्टॉपर पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सो गोव्याच्या शो नंतर लागू बंधूंचा शो आणि इतक्या मोठ्या ब्रँडसाठी वॉक करायला मिळणं आणि तिथे जिंकणं, सो ही खूप मोठी गोष्ट आहे. कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. म्हणजे खरंच स्वप्न होतं माझं की मी कुठे तरी असं एक स्वतःला सिद्ध करावं आणि आज ते करता आलं, तर खूप आनंदच होणार आहे. पण त्याचबरोबर बरंचसं शिकलीये. म्हणजे एक विनर झाल्यावर जो क्राऊन येतो डोक्यावर, त्यामागे बऱ्याचशा गोष्टी येतात. काही पॉझिटिव्ह येतात, काही निगेटिव्ह येतात. ह्या बऱ्याचशा गोष्टी खरंच शिकायला मिळाल्या. येस नक्कीच. तर मंदार काणे सर, म्हणजे तुम्हाला आम्ही याही अगोदर बऱ्याच वेळेला बऱ्याच कार्यक्रमांमधून ऐकलेलं आहे आणि लागू बंधूंसारख्या ब्रँड सोबत काम करायला मिळणं म्हणजे किंवा लागू बंधूंसोबत काम करणं इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि त्यासाठी कॉस्ट्युम डिझायनर म्हणा किंवा सगळी टीम म्हणा, जी खतरनाक टीम होते, मी खतरनाकच म्हणेन, कारण लागू बंधूंचा जो फॅशन शो झाला त्यासाठी जे आउटफिट आपल्याला मिळालेले ते अतिशय भन्नाट होते. आणि त्याचबरोबर हा जो फॅशन शो झाला तो खरंच कमालीचा होता. तर बीइंग अन ऑर्गनायझर, बीइंग इन ऑर्गनायझिंग कमिटी, काय वाटलं जेव्हा एखाद्या इतक्या मोठ्या ब्रँड सोबत काम करण्याची संधी मिळाली? तर होतच आणि प्रेशर तर होतच. तुम्हालाही माहिती आहे, आता आमचे सगळे कार्यक्रमाचे अँकर कोमल मॅडम आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे टेन्शन केवढं असतं. पण एक ब्रँड बरोबर काम करताना एक वेगळं गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांचं नॉलेज, कारण आज आपल्यापेक्षा नक्कीच त्यांचं नॉलेज खूप आहे इंडस्ट्रीमध्ये आणि काम करणाऱ्या पद्धतींमध्ये सुद्धा. तर त्यांनी जेव्हा ही संकल्पना माझ्याकडे आणली आणि इव्हन मी सुद्धा मंगळागौरीचे जेव्हा कार्यक्रम केलेले तेव्हा लागू बंधू माझ्या सोबतच होते, तर त्यांना सुद्धा मी एक आयडिया सांगितलेली की आपण एखादा असा फॅशन शो किंवा तुमची ज्वेलरी प्रेझेंट होण्यासाठी आपण एक काहीतरी असं एक युनिक कन्सेप्टची आयडिया असं काहीतरी वेगळं करूया. सो दोघांच्या कम्युनिकेशननी आणि दोघांमध्ये कोऑर्डिनेशन करून त्यांनी एक सांगितलं की आपण एक वेगळा असा फॅशन शो करूया आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घ्या. कॉस्ट्युमची म्हणा, मेकअपची म्हणा. तर कॉस्ट्युम मला सांगायला आवडेल की ठाण्याचं सुप्रसिद्ध आनंदा क्रिएशन आहे, तिचे सगळे कॉस्ट्युम्स होते ट्रॅडिशनल लुकचे. पहिला लुक जो होता सगळ्या मॉडेल्सचा तो ट्रॅडिशनल लुक होता आनंदा क्रिएशनचे. सेकंड जो लुक होता ते मला सांगायला आवडेल की प्रीती म्हणून एक डिझायनर आहे उरणची, तिचे जे वेगवेगळे गाऊन्स होते ते तिने दिलेले. सो ह्याच्यामध्ये आपण 2 राऊंड केलेल्या कॉस्ट्युम मध्ये, एक ट्रॅडिशनल आणि एक वेस्टर्न. मेकअप मध्ये मला सांगायला आवडेल मयुरी पाटील हिने उत्तम मेकअप केला, तिची पूर्ण टीम होती, मयुरी पाटील आणि तिची टीम. त्याच्यानंतर अजून एक 2-3 जणांचा ग्रुप होता मेकअपसाठी. सो मेकअपची टीम, कॉस्ट्युमची टीम, त्याच्यानंतर फोटोग्राफी जी पूर्ण कार्यक्रम आणि ह्याची जी व्हिडिओग्राफी आहे, पूर्ण फोटोग्राफी आहे ती विक्रम ठाकूर त्यांनी केली. पूर्ण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं काम. अँकर आमच्या आणि तुमच्या आरजेच्या तुमच्या कोमल मॅडम होत्या आमच्या अँकर. त्यामुळे असा सुसज्ज असा कोहिनूर बँक्वेट जो हॉल आहे दादरचा सिद्धिविनायक समोर, तिथे हा कार्यक्रम पार पडला. आणि नक्कीच लागू बंधूंनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली फर्स्ट टाइम की
तुम्ही असा कार्यक्रम सगळा पूर्णपणे कंडक्ट करा, आमची तुम्हाला साथ आहे. आणि मला सांगायला आवडेल की लागू बंधूचे जे मेन डिरेक्टर आहेत कुणाल लागू सर, ते यावेळी म्हणजे कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित होते. आज त्यांच्या हस्ते जे विनर मॅडम झाल्या दीपा पुण्यार्थी मॅडम, त्यांना रेवाची नवीन जी ज्वेलरी आहे ती त्यांना गिफ्ट देण्यात आली आणि क्राऊन सोबत प्रशस्ती पत्रक. त्याचसोबत सेकंड रनरअप ज्या झाल्या कोमल कदम मॅडम, त्यांना सुद्धा सर्टिफिकेट, ट्रॉफी आणि क्राऊन देण्यात आलं. प्रकारे हा कार्यक्रम दादर इथे पार पडला आणि एक नवीन शिकायला मिळालं. आणि अजून आता पुढे मला वेगवेगळ्या ब्रँडचे फोन आणि मेसेजेस यायला लागलेत की आपण आता कार्यक्रम असा करूया. पण मला सांगायला अतिशय आवडेल की फर्स्ट फॅशन शो करणारा एकमेव ब्रँड आहे जो दादरमधला लागू बंधू. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानेन आणि मलाही संधी त्यांनी दिली त्याबद्दल मी त्यांना थँक्यू म्हणेन. कुणाल सर, त्याच्यानंतर पूर्ण त्यांची कमिटी, प्रथमेश सर, त्याच्यानंतर ऋतुजा मॅडम, यांच्या सगळ्यांची टीम जी होती लागू बंधूंची, हेमेंद्र सर, सारंग सर, सगळ्यांचं मी आभार मानतो पर्सनली की त्यांनी मला हा इतका उत्तम प्रकारे प्लॅटफॉर्म दिला आणि मला काम करायला एक फ्रीडम दिलं. म्हणजे असं नाही म्हटलं की तुम्ही अशा लेवलला करा, किंवा आता मी त्यांना सांगितलं की कॉस्ट्युमला मी ऑलरेडी असं आपण ट्रॅडिशनल मध्ये करतोय, की त्यांनी मला असं हे नाही केलं की तू काय करतोयस किंवा तू बरोबर करतोयस ना. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, पूर्णपणे फ्रीडम दिलं की नाही तू करतोयस, तुला ह्याच्यातलं नॉलेज आहे, तू पुढे जा, तू ते 100% प्रामाणिक करशील आणि त्याला छान दिशा देशील. त्यामुळे मला एक काम करायला आवडलं, नवीन ऊर्जा मिळाली, नवीन सकारात्मक ऊर्जा मला मिळाली काम करायला. सो मी नक्कीच लागू बंधूचे पुनश्च एकदा आभार मानतो. नक्कीच. आणि मला असं वाटतं की आपण मंदारकांड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून CMFW असेल असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन आपण करत असतो, किंवा मंगळगौरीचे खेळ म्हणा, किंवा नुकताच महेश काळे सरांचा सुंदर गाण्यांचा कार्यक्रम आपल्या पनवेल नगरीमध्ये पार पडला. हे सगळे कार्यक्रम करत असताना जेव्हा ब्रँडचं नाव आपल्या नावापुढे लागतं, सो दिस इज व्हेरी बेस्ट फिलिंग मी म्हणेन की ही खूप छान फिलिंग असते. आणि कुठेतरी इतक्या वर्षामध्ये आपण जे काही करतोय त्या मेहनतीला फळ मिळाल्यासारखं हे आहे. सो ऍट दॅट मुमेंट जेव्हा तुम्हाला लागू बंधू जे सर आहेत, कुणाल लागू असेल किंवा सगळे त्यांची टीम असेल, त्यांनी जेव्हा स्वतःहून यासाठी अप्रोच केलं किंवा आता नावापुढे अजून मोठ्या ब्रँडची नावं अजून जोडली जाणार आहेत, तर ती मुवमेंट कशी असते ऍज अ बिईंग अँड फाउंडर ऑफ मंदारकांड एंटरटेनमेंट? खरंच चांगली मुवमेंट असते आणि आपण काहीतरी काम केलं ह्याची एक पोचपावती आपल्याला मिळते. कारण मी ह्याची तयारी साधारण 2023 नोव्हेंबरपासून करत होतो गोव्याचा शो झाल्यानंतर. पण 2024 मध्ये नवीन वर्षातच मला ही बातमी समजली की असं आपण कार्यक्रम करतोय. सोबतच आताच नुकताच महेश काळे सरांचा कार्यक्रम झाला पनवेल नगरीत, हाऊसफुल रिस्पॉन्समध्ये तो पार पडला. सो तो एक मोठा कॉन्सर्ट मी केला सक्सेसफुल. सो असे कार्यक्रम माझे चालू आहेत, वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक, वेगवेगळे महिलांसाठी फॅशन शो, मंगळागौरीचे कार्यक्रम, असं वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. एक काहीतरी वेगळा प्रयत्न आपण नेहमी करत असतो की काहीतरी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म करून लोकांना स्टेज आपण देत असतो. येस, मी दीपा मॅमकडे येईन. दीपा मॅम, तुम्ही या अगोदर फॅशन शो केलेले आहेत किंवा टायटल पण जिंकलेले आहेत, पण लागू बंधूंसारख्या ब्रँडसाठी वॉक करणं किंवा त्यांनी दिलेले दागिने परिधान करून वॉक करणं, इट्स व्हेरी म्हणजे बोलतात ना की वा क्या बात आहे, अशी वाली फिलिंग येते. सो सुरुवातीला जेव्हा तुम्हाला कळलं की लागू बंधूंचा असा फॅशन शो होतोय किंवा आता आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचंय, सो दडपण आलं होतं का? तर काय फिलिंग्स काय होत्या नक्की तेव्हा? असं एकदम दडपण नाही म्हणता येणार, पण भीती होती की इतक्या मोठ्या ब्रँडमध्ये फर्स्ट टाइम उतरतोय आपण, थोडंसं चेंजेस म्हणजे ज्वेलरी वगैरे त्यांची कॅरी करून करायचं आहे, हे सगळं दडपण होतं थोडंफार. पण छान सगळं म्हणजे व्यवस्थित ग्रूमिंग वगैरे झालं, फोटोशूट झाले आणि सगळी आपलीच टीम असल्यामुळे इतकं काही वाटलं नाही. पण एक लास्ट मुमेंट मध्ये होतं जेव्हा अनाऊन्स होत होते त्यावेळेस जास्त दडपण होतं की कोणाला मिळेल काय, हे सगळं फर्स्ट टाइम अनुभवत होतो. कारण आजपर्यंत असे पेजंट म्हणण्यापेक्षा आम्ही रनवे वगैरे केले होते, पेजंट आणि तेही इतक्या मोठ्या ब्रँडचं विनर, हे खरंच सुखदायी होतं. नक्कीच. आणि मला असं वाटतं की लागू बंधूंच्या आपल्या फॅशन शो साठी मोर दॅन 25 मॉडेल्स आल्या होत्या. सो त्या सगळ्या मॉडेल्स मधून स्वतःला एक वेगळं प्रूफ करणं, इट्स चॅलेंज फॉर यू. सो तुम्ही ते कसं टॅकल केलं? त्याच्यासाठी मी पहिल्यांदा तर कळलं की प्रश्न उत्तर हा राऊंड येणार आहे, तो थोडासा एकदम दडपण येणारा असतो. कारण
आपण नेहमी असं बोलतो, गप्पा मारतो, पण ज्या वेळात सगळे आपल्याला ऐकतात, आपण तेव्हा बघता असतो आणि एक श्रोते असतात, त्या वेळात जे दडपण येतं ते थोडंसं टॅकल करायचं होतं की कसं होईल. सो ती तयारी केली क्वेश्चन आन्सर्स राऊंडची, की आपल्याला बोलता आलं पाहिजे, स्वतःचं माय सेल्फ नीट सांगता आलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे जास्त फोकस केला. प्लस वॉक थोडासा चांगला हे केला आणि विनर झाले. पण आम्ही तुमचे ट्रेडिशनल मधले सुद्धा फोटोज पाहिलेले आहेत, अतिशय गोड आणि निरागस दिसत आहे. असं चुकून असं वाटतं की चुकून मिसेस कॅटेगरीमध्ये आलं की काय. ट्रेडिशनल मध्ये सुद्धा म्हणजे मला अजून येल्लो साडी होती आय गेस ना. हा, सो आय रिमेंबर. तर नऊवारी होती. येस. सो ऍक्च्युली आपले कॉस्ट्युम डिझायनर पण छान होते. बट मी ऍज अ मॉडेल म्हणून मला तुम्हाला विचारायचंय, कारण सर तर फाउंडर आहेत किंवा ऑर्गनायझर आहेत म्हणून, बट ऍज अ मॉडेल तिथे जी टीम होती, मग ती कॉस्ट्युमची असो, ती ग्रूमिंगची असो, किंवा मग ती मेकअपची टीम असो, त्यांच्याबद्दल काय वाटतं, किंवा त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला रेडी केलं त्यांच्याबद्दल काय? तेच आनंदा क्रिएशन बद्दल म्हणेन. खूप छान त्यांचे ड्रेसअप होते. प्लस त्या स्वतः येऊन तिथे सगळ्यांना ते व्यवस्थित कॉस्ट्युम हे करून द्यायचे, ते त्यांनी खूप छान केलं. प्रत्येकीवर लक्ष देऊन त्यांचं कसं त्यांना दाखवता येईल, फ्लॉन्ट करता येईल ते त्यांनी केलं. प्लस मेकअप मध्येही ती मयुरी पाटील म्हणून जी होती, तिचे सगळे टीम ते सगळे व्यवस्थित छान मेकअप, म्हणजे एक अमित म्हणून तिचा होता, त्याचं मी आवर्जून नाव घेईल, ज्याने माझा मेकअप केला. अमित गाडी, नुकताच इंटरव्ह्यू झाला त्याचा सुद्धा. सगळ्यांनी खूप छान कोऑपरेट केलं आणि म्हणेन की त्यांनीही आमचं थोडंसं कॉन्फिडंट वाढवलंच की म्हणजे दिसणं हे फार महत्वाचं असतं. जेव्हा आपण पेजंट मध्ये जातो तेव्हा आपण खूप छान जर दिसत असेल तर तो ऑटोमॅटिक आपल्यामध्ये बिल्डअप होतो. सो मेकअप मन आणि कॉस्ट्युम त्यांचे खरंच आभार आहेत. त्यांनी याच्यामध्ये त्यांचंही योगदान तेवढाच आहे विनर मध्ये. नाही, नक्कीच नक्कीच. म्हणजे अर्थात जर एखादी मॉडेल स्टेजवर जातीये तर ती पूर्ण असं म्हणतो तर परिपूर्ण दिसली पाहिजे. म्हणजे तिचं आउटफिट तिला सूट झाले पाहिजे, किंवा तिचा मेकअप तिला सूट झाला पाहिजे, आणि ओव्हरऑल तिचं जे ड्रेसअप आहे किंवा ओव्हरऑल तिचं प्रेझेंटेशन आहे ते नेहमीच चांगलं राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे ज्या टीम होती, आपल्या टीमने सगळ्यांच्याच बाबतीत केल्या, तर ज्या कॉन्फिडन्सने तुम्ही बोललात किंवा ज्या कॉन्फिडन्सने तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिलीत, मे बी तो तुमचा प्लस पॉइंट होता सगळ्यांमध्ये जर बघायला गेलं तर. पण मला मंदार सर तुम्हाला विचारायचंय, आपण हा जो फॅशन शो केला, या फॅशन शो साठी आपण, मला एक गोष्ट चांगली अजून वाटली की आपण एज क्रायटेरिया काही ठेवला नव्हता. कारण जर तो ब्रँड, तो जर ज्वेलरीचा आहे, दागिन्यांचा आहे, तर त्या ब्रँडमध्ये त्या फॅशन शो साठी अगदी मुलाची आणि आईची जोडी, मुलीची आणि आईची जोडी सुद्धा होती. तर हे असं करण्यामागे काय कॉन्सेप्ट होता तुमचा? कॉन्सेप्ट असं नाही, पण मला असं वाटलं की आजकाल समजा आई घराच्या बाहेर पडून फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करते, तर मग मुलगी पण आता जर त्या वयात आहे आणि त्या ह्याच्यातलं ती काम करते, तर तिला फॅशन शो मध्ये का येऊ नये, ही थिंकिंग आपण पॉझिटिव्ह बनवूया. सो मी असं लोकांपर्यंत सांगितलं किंवा आमच्या कंटेस्टंटना सांगितलं की तुमची मुलगी इंटरेस्टेड असेल तर तिला सांगा. सो आई मुलगी समीकरण किंवा बहीण भाऊ समीकरण किंवा एकतर आई मुलगा असं पण समीकरण होतं जे आपण ते बघितलं ते. सो एक काहीतरी नेहमी वेगळं करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण मी म्हटलं की हा सुद्धा एक युनिक कन्सेप्ट आपण वेगळ्या प्रकारे राबवून बघूया, ह्याला काय प्रतिसाद मिळतोय. आणि नक्कीच तो प्रतिसाद पॉझिटिव्ह मिळाला. म्हणून म्हणजे शो सक्सेसफुल तर झालाच, प्रश्नच नाही. पण आज लागू बंधूंसारखा ब्रँड सोबत इतका मोठा शो करणं आणि तो यशस्वी करणं ही तारेवरची कसरत होती. म्हणजे मी तर पूर्ण असा प्रेशरमध्ये होतो की शो एकदम व्यवस्थित पार पडतोय ना. आणि ही सगळ्यांची टीम एवढी छान होती, मेकअपची, कॉस्ट्युमची, कोरिओग्राफी शुभांगी खैरेचं मला नाव सांगायला आवर्जून आवडेल, तिने कोरिओग्राफी केली पूर्ण शोची. सो ज्यांनी मदत केली शोमध्ये, ज्यांनी काम केलं, फोटोग्राफी म्हणा, व्हिडिओग्राफी म्हणा, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि स्पेशली लागू बंधूंनी मला एवढा छान प्लॅटफॉर्म दिला की तू कर, आम्ही आहोत, काही लागलं तरी आम्ही आहोत मदतीला. सो हे माझ्याशी त्यांनी एकदम विश्वास ठेवून, आणि मी सुद्धा त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ दिला नाही. सो मी काम माझं प्रामाणिकपणे केलं. कंटेस्टंट सगळ्या खुश होत्या. कंटेस्टंट पण एक साधारण 25च्या वरती कंटेस्टंट होत्या.
सो त्यांनी सुद्धा आदल्या दिवशी फोटोशूट झालं, ग्रुमिंग झालं दादर माटुंगा कल्चरल सेंटरला. दुसऱ्या दिवशी कोहिनूर हॉलला मेन इव्हेंट झाला. 100 लोक होती टोटल. प्रत्येकाचे नातेवाईक आलेले, कोणाची आई बघायला आलेली, कोणाचे वडील आलेले, फॅमिली मेंबर्सना पण आम्ही बोलवलेलं की तुम्ही या बघा, एक काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळेल. ज्युरी होत्या, आम्हाला सांगायला आवडेल, स्वाती सोनावणे जी माझी मैत्रिणी ती ज्युरी होती. त्याच्यानंतर देवदत्त घरत हा माझा मित्र आहे खूप चांगला, तो तिकडे ज्युरी मेंबर म्हणून बसलेला. त्याच्यानंतर क्रिस्टिन डिसुजा जी गोव्याच्या माझ्या शोला होती ती ज्युरी म्हणून आलेली. सो वेगवेगळे जण वेगवेगळ्या गोष्टींमुळे जोडले गेलेले सगळेजण आज लागूमध्ये सुद्धा परत एकदा एकत्र आले. मला हे सांगायला आवडेल की जी गोव्याची टीम होती तीच अर्धी आमची इकडे टीम होती. सो सगळेजण परत एकदा नवीन जण जोडायला मिळाले, नवीन ओळखी झाल्या. आज एक आपण काहीतरी एक वेगळं करू शकतो, एक ब्रँडचं पण आपण एक काहीतरी वेगळं करू शकतो, ह्याचं मला एक समाधान वाटलं. येस. आणि दीपा मॅम तुमच्याकडे यायचंय. बरेच टायटल जिंकल्यानंतर जेव्हा लागू बंधून सारखा टायटल आता नावापुढे लागला जातोय, सो ऍट दॅट मुमेंट जेव्हा तुमचं नाव बिंग विजेती म्हणून घोषित झालं, तर तेव्हा काय वाटलं? घरच्यांच्या आता काय रिॲक्शन आहेत की एक एक क्राऊन वाढत चाललेत? म्हणजे हा तर अतिशय सुंदर आहे, जो आता वेअर केलाय तो पण खूप सुंदर दिसतोय. घरामध्ये असं छान काचेचं कबड करून घ्या आता क्राऊनसाठी, आणि वाढत जाणार नक्कीच. तर मग काय घरच्यांच्या काय रिॲक्शन आहेत किंवा तुम्हाला कसं वाटलं? माझं तर एकदम म्हणजे विश्वासच नव्हता की माझं नाव अनाऊन्स झालं. मी पुन्हा चेक केलं 9 नंबर असं म्हटलं. ओके. सो मग तो मिळाल्यावर तर काय खुशी असते तशीच झाली. अगदी डोळ्यात पाणी यावं इथपर्यंत खूप झालं. जे आपलं स्वप्न असतं ते आज आपण कम्प्लीट केलंय. एक काहीतरी नाव आहे आपलं हे मिळालं. म्हणजे कुठली तरी ओळख असावी प्रत्येक माणसाची की मला या नावाने ओळखतील. आज कुठेही गेलं की लागूची विनर या जो हे लागला तो खूप आहे. त्याच्यामुळे घरचे खूप खुश की चला एक काहीतरी स्वतःच्या मेहनतीने मी मिळवलं आणि करून दाखवलं जे हवं होतं. यापूर्वीच करायची खूप इच्छा होती पण नाही तेव्हा जमलं. पण ते आज करत आहे आणि बरीच पुढे जात आहे. सो सगळ्यांनाच खूप आनंदच आहे घरी आणि पाठिंबा तर त्यांचा होताच, तो पुढेही राहील असंच वाटतंय. आणि नक्कीच क्राऊन मध्ये वाढ होईल. नक्कीच अशीच क्राऊन मध्ये वाढ होत राहो. पण सर मुलाखतीच्या शेवटी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. म्हणजे आज आपण लागू बंधूंचा जो आपला आणि मंदारगाण एंटरटेनमेंट आणि आपला लागू बंधूंचा डॅझलर फॅशन शो इथे जो पार पडला, खरं तर सगळंच अगदी मिळून आलं होतं. म्हणजे डिझायनर असेल किंवा सगळी टीम असेल किंवा एकंदरीत तो झालेला शो म्हणजे सक्सेसफुल शो एक होणं किंवा असा ब्रँडचा मोठा शो सक्सेसफुल होणं हे खरंच खूप मोठी मिळालेली पोच पावती आपल्याला असं मी म्हणेन. तर आता लागू बंधू झाले, आता पुढे काय असं काय इंटरेस्टिंग असणार आहे आमच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही सांगाल? म्हणजे मे बी इकडेच मला माझ्या डेट्स बुक कराव्या लागतील. डेट्स नाही पण काय नवीन आहे दीपा मॅम. हा चला अच्छा असं आहे का, चला तयारीला लागली आता पुढचं दुसरा ग्राउंड घ्यायचंय आम्हाला. पण मग काय म्हणजे काय असणार पुढचे प्लॅन्स सांगायला मला तशी आवडेल की लागू बंधूंचा शो झाल्यानंतर मी असंच PNG मध्ये गेलेलो पनवेलच्या. माझं त्यांनी स्टेटस बघितलं आणि मला सांगितलं की आपण लवकरच हा शो करतोय. सो PNG ज्वेलर्सचा एक आपण शो करतोय लवकरच येणाऱ्या काळात, येणाऱ्या महिन्यात लवकरच तो एक होईल. आणि एक वामनहरी पेठे ज्वेलर्सचा पण शोची रिक्वायरमेंट आलेली आहे. सो एक ब्रँडचे शो आपण करतोय ऍज वेल ऍज माझे बाकीचे पण लाईनअप चालू आहेत. आणि येणाऱ्या ऑगस्टमध्ये आपण 35 जिल्ह्यात मंगळागौर स्पर्धा घेतोय. सो तो आज खूप मोठा टास्क आहे. त्याची तयारी ऑलरेडी आमची चालू झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही मंगळागौर संकल्पना पोहोचवतोय जी ऑलरेडी महिलांमध्ये आहे, महिलांना माहितीये. पण आजकाल बाहेर येत नाहीयेत किंवा घरी अडकल्यात. सो त्यांना बाहेर काढण्यासाठी एक आपण हा उपक्रम राबवतोय जो मागे आपण 4च जिल्ह्यात केला मुंबईत, पण आपण आज हा उपक्रम 35 जिल्ह्यात करतोय. मला सांगायला अतिशय आवडेल 5 ऑगस्ट पासून मी हा दौरा सुरू करणार आहे ते 5 सप्टेंबर पर्यंत. सो 35 जिल्हे आपण कव्हर करतोय. शेवट आपण मुंबईकडे येऊन ह्याचा समारोप करणार आहेत आणि 35 जिल्ह्यात आमच्या अँकर ठरलेल्या आहेत. हे रेडिओवरती मुलाखतीमध्ये जर माझ्या स्टाफने ऐकलं किंवा माझ्या मॅनेजमेंटने ऐकलं तर मला बोलतील तू आताच मंदारगाणे सरांसोबत जाऊ शकतेस.
त्यामुळे 1-2 ब्रँडचे शोज आहेत, एन्क्वायरी आहेत. वामनहरी पेठे म्हणा किंवा PNG म्हणा किंवा लागू बंधूंचाच पुण्यात एक शो करायचं चाललंय आमचं. सो पुणेकर सुद्धा अतृप्त राहायला नको त्याच्याविषयी, कारण मुंबई झालं कव्हर आणि पुण्यात पण खूप मोठं मार्केटिंग आहे आणि खूप मोठे त्यांचे कस्टमर्स आहेत पुण्यातले सुद्धा. सो पुण्यात पण शोचं आमचं प्लॅनिंग चाललंय. आणि पुन्हा एकदा मी लागू बंधू ज्वेलर्सचे कुणाल सर, पराग सर, सारंग सर, प्रथमेश सर, त्याच्यानंतर ऋतुजा मॅडम या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करायला एक नवीन ऊर्जा मिळाली, सकारात्मक ऊर्जा मिळाली तुमच्या या ब्रँडमुळे. आणि नक्कीच आपण उपक्रम वेगवेगळे करत राहू. आणि लागू बंधू आमच्या सोबत नेहमी आहेत, जसे माझ्या आयुष्यावर बोलू काहीला लागू बंधू होते, मंगळागौर स्पर्धेला लागू बंधू होते. सो इथून पुढेही लागू बंधू माझ्या नेहमी सोबत असतील. पुनश्च एकदा आचार्य 90 FM आमचे डिजिटल मीडिया पार्टनर आहेत आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचे, त्यांचे आभार. त्याच्यानंतर विनर आमच्या ब्रँडच्या, असं म्हणू आता, आमच्या मंदारकांड एंटरटेनमेंटच्या नाही तर ब्रँडच्या, कारण ब्रँड सोबत मंदारकांड एंटरटेनमेंटचं नाव जोडलं गेलं. त्यामुळे पुनश्च एकदा सगळ्या विनरचे, दीपा पुण्यार्थी मॅडम विनर झाल्या त्या लागू बंधू जो शो झाला त्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांचा रेवा जो ब्रँड आहे, मला सांगायला आवडेल, रेवा ब्रँड जो त्यांनी नवीन शोकेस केला, तो रेवा ब्रँड त्यांनी गिफ्ट दिला मॅडमना लागू बंधूंनी आणि तेव्हापासून तो मार्केटमध्ये त्यांचा ब्रँड आलेला आहे. सो त्याचा रेवा ब्रँडचा पण रील तुम्हाला पाहायला मिळेल इंस्टाग्राम पेजवर लागू बंधूच्या, तो सुद्धा आम्ही शूट केलेला आहे. सो पुनश्च एकदा आभार. येस, नक्कीच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा या मुलाखतीमध्ये आज मंदार काणे एंटरटेनमेंटचे मंदार काणे सर आणि त्याचबरोबर मंदार काणे एंटरटेनमेंट आणि लागू बंधू यांचा जो फॅशन शो, डॅझलर ब्युटी फॅशन शो पार पडला, त्याच्या विनर, त्या विजेत्या ज्या झाल्या दीपा पुण्यार्थी मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा सर तुमचं खूप अभिनंदन हा इव्हेंट इतका सक्सेसफुल केल्याबद्दल, करून आणल्याबद्दल. आणि दीपा मॅम तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत पुढच्या वाटचालीसाठी. आणि जसं आपण बोललो असे आपल्याला क्राउन्स खूप वाढवत जायचे आहेत, आपल्या नावापुढे एक एक टायटल अजून लागले गेले पाहिजेत. सो त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि सर तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या मुलाखतीमध्ये आपण आज मंदार काणे सर आणि सोबत दीपा पुण्यार्थी मॅडम यांना ऐकलं. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.